नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम एकच मिनिटाचा आणि खूप छोटा आहे, तर तुम्ही कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघा. मित्रांनो, आपण सर्वांनी उरी द सर्जिकल स्ट्राईक हा पिक्चर पाहिला असेल. तर त्या पिक्चरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या उरी या ठिकाणी झोपलेल्या शहीद जवानांवर गोळीबार केला आणि त्यांना म्हणजे शहीद केलं. आणि त्याचा बदला म्हणून आपल्या इंडियन आर्मीने सर्जिकल स्ट्राईक केलं. तर त्याच्यावर एक पिक्चर निघाला होता, उरी द सर्जिकल स्ट्राईक. आणि त्या पिक्चरमध्ये ज्यावेळेस त्या पाकिस्तानच्या भ्याड दहशतवाद्यांनी हल्ला केलेला, तर त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तो कसा घ्यायचा म्हणून विचारविनिमय केला होता. तर काही जण आपल्या आर्मी जनरल म्हणले की आपण LOC पाशी युद्ध वगैरे हे करू. तर काही नेते म्हणले की आपण जेट फायटरनी डायरेक्ट त्यांच्या दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करू. पण त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी दाखवली की परेश रावल यांनी आपल्या पंतप्रधानांना हे सांगितलं की आपण सर्जिकल स्ट्राईक करूया. आणि त्याचा दाखला त्यांनी असं दिला की ज्यावेळेस म्युनिच ऑलिम्पिकमध्ये ज्या खेळाडूंना काही दहशतवाद्यांनी मारलं, तर त्या पॅलेस्टाईन दहशतवाद्यांना इस्रायलनी अक्षरशः टिपून मारलं निवडून. तर तो सर्जिकल स्ट्राईकचा दाखला देत आपण असं सर्जिकल स्ट्राईक करू असं सांगितलं आणि त्यानुसार योजना आखली गेली आणि सर्जिकल स्ट्राईक केलं. पण त्या पिक्चरमध्ये मला ही गोष्ट चुकीची वाटली की इस्रायलने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा दाखला देत आपण त्या पद्धतीने करू असं दाखवलं गेलं. तर ते मला चुकीचं वाटतं. कारण मित्रांनो, इस्रायलने केलेलं सर्जिकल स्ट्राईक हे पहिलं सर्जिकल स्ट्राईक नव्हतं, तर जगामध्ये सगळ्यात पहिलं सर्जिकल स्ट्राईक हे आपल्या भारत देशात, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या पुण्यामध्ये तुमच्या आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी शाहिस्तेखानाची ठराविक मावळ्यांना निवडत तिथं जाऊन त्याची बोटं कापून त्याच्यामध्ये मनामध्ये दहशत बसून त्याला दिल्लीला पळवून लावलं. ही होती जगातली पहिली सर्जिकल स्ट्राईक. हा आपल्या देशाचा, आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या पुण्याचा इतिहास आहे. पण आपलं दुर्दैव असं की आपण आपला इतिहास विसरत चाललो आणि आपला इतिहास बाहेरचे देश घेऊन वाचतात आणि त्यानुसार कारवाई करतात आणि आपण त्यांचं बघून कॉपी करतो आणि आपण म्हणतो त्या देशाने असं केलं म्हणून आपण असं केलं. असं नाहीये. आपला इतिहास खूप मोठा आहे. धन्यवाद. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय.